हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज आपण बनवणार आहोत घारगे. इथे मी लाल भोपळा स्वच्छ धुवून घेतला, याचे सालं काढलेत. आता याला कुकरमध्ये आपण शिजवून घेऊया. यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी यूज नाही करायचं. आता याच्या आपण 2 शिट्ट्या करून घेऊया. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. आपला लाल भोपळा छान शिजलेला आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. काढताना फक्त भोपळा घ्यायचे, पाणी नाही घ्यायचे त्यामध्ये. आता याला व्यवस्थित बारीक करूया. बघा दिसताना छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता मी अर्धा किलो भोपळा घेतला होता. आता याच्यामध्ये आपण पावशेर गूळ टाकूया. ऑलरेडी स्वीट असतो त्यामुळे गूळ कमी घालायचं आहे. आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करूया. याला मिश्रणाला जेवढं पीठ लागेल तेवढं घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धा वाटी तीळ ॲड केलेत आणि थोडंसं जायफळ ॲड करूया. आणि 2-3 चम्मच तूप ॲड करूया. आता हे व्यवस्थित मळून घेऊया. व्यवस्थित याचा गोल गोळा बनलेला आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. दहा मिनिट झालेले आहेत. आता आपण याचा छोटासा गोळा बनवूया आणि याची पुरी लाटूया. आता याला गोल आकारासाठी आपण एक वाटीचं यूज करूया. हे बघा गोल छान आकार पुरीचा झालेला आहे. आता आपण दुसरी पुरी लाटायला घेऊया. सेम याला पण आपण तसंच करणार आहोत. गोल आकार करून घ्यायचा आहे. आता आपण तळून घेऊया. मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. लो फ्लेमवरती आपल्याला खरपूस तळून घ्यायचे. हे बघा पुऱ्या आपल्या खूप छान प्रकारे झालेल्या आहेत, टमटम फुगलेल्या आहेत. आता ह्या आपण काढून घेऊया. कलर पण खूप छान आलेला आहे पुऱ्याला. पुऱ्या तळताना जास्त फुल गॅस नाही ठेवायचा आहे, लो फ्लेमवरतीच तळायच्यात. हे बघा आपले घारगे मस्त रेडी आहेत. एकदम आपले घारगे असे खुसखुशीत झालेले आहेत बघा. आपण हे 4-5 दिवस खाऊ शकतो, खराब होत नाहीत. थँक्यू.